काही वर्षांपूर्वी माझ्या लहानपणी आहे ना, नारळ बोरशाने फोडायचे, पण बोरशाने सोलायला पण खूप जड जातं. तर आता बघा ही मशीन आहे, तर या मशीनच्या सहाय्याने पण नारळ सोलणं स्किल आहे. म्हणजे तुम्हाला माहिती पडलं ना की बरोबर आहे, तुम्ही नारळ सोलू शकता. तर मी तुम्हाला सोलून दाखवते नारळ. थांबा बघा, हे असा एक घाव मारला आणि मग असा पाय ठेवून पाहू शकता. हे बघा, आता मी काय करणार, जिकडे नाही हे केलंय ना, सोललं नाहीये ना, म्हणजे जी बाजू जास्त आहे तिकडे असा टोक आहे, टोक टोक, तर त्या टोकावर परत मी मारते. हम्म इथे जरा एक राहिलंय गॅप, इथे पण मारते. बोरसा म्हणजे कोयता. तर आता ही जी शेंबी आहे ती आपण थोडीशी काढून नारळ क्लीन करूया. ती हाताने पण निघते. नारळाची ही जी शेंबी आहे ना, ही पूर्ण कोणी काढत नाही, ती ठेवून देतो आम्ही. मस्त नारळ सोलून तयार. आता आपण हा फोडूया. जो नारळ आहे ना, हा मधोमध फोडणं म्हणजे पण स्किल असतं. तर हा बोरसा आहे आणि मी फोडते बघा. हो, फुटला फुटला. पाणी आलेलं आहे. पाणी एकदम गोड असतं, गोड. हे पण फोडणं एक स्किल असतं.